श्री स्वामी समर्थ. जय मल्हार. येळकोट येळकोट. जय मल्हार. सदानंदाचा येळकोट. खूप वर्षांनी तरी जेजुरीला जायची इच्छा होती, म्हणून आता अचानक देवाचं बोलवणं आलं आहे आणि आम्ही आता जेजुरीसाठी प्रस्थान करीत आहोत. तर मित्रांनो तुम्ही आता पाहू शकता समोर आपली आहे वंदे भारत एक्सप्रेस. ती चालली आता पुणे जंक्शनला. ती आपल्या बरोबर नाही येणार, ती थोडी लेट निघणार कारण की आधी आपली ट्रेन आली आहे ना. ही जाणार जेजुरीला नाही जात, फक्त पुण्याला. याची तिकीट आहे 650 रुपये एकाची. तर पाहूया आपला पुढचा प्रवास कसा होतो. डायरेक्ट तुम्हाला आता मी ट्रेन चालू झाल्यावरती भेटतो. परत आता आपली ट्रेन प्रस्थान करणार आहे. फक्त 3 मिनिटं राहिले, 2:30ला ट्रेन सुटणार आणि रात्री 8:30 वाजता पोहोचवणार. आता मी डायरेक्ट तुम्हाला ट्रेन चालू झाल्यावरती भेटतो. तर आता आपली ट्रेन निघालेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल सोडून तुम्ही बघू शकता. तर तर तुम्ही पाहू शकतात की आता आपण आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल सोडून निघालेलो आहे आणि आपली ट्रेन इथून रवाना झालेली आहे. तर आता आपण डायरेक्ट कल्याणला थांबणार ही ट्रेन आणि कल्याणवरून डायरेक्ट लोणावळा. तर तुम्ही आता पाहू शकता आता आम्ही तर मित्रांनो तुम्ही आता पाहू शकता आता आपण निघालेलो आहोत. तर आपल्या डेस्टिनेशन वरती बघू शकतात. तर मित्रांनो आता आपली ट्रेन पोहोचली आहे मस्जिदला. आता मस्जिदवरून जाणार संडेश्वरला. ही ट्रेन आता कुठे थांबणार, डायरेक्ट थांबणार कल्याणला. मगाशी आपण ज्याच रस्त्याने इथे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आलो त्याच रूटने जाणार. फक्त एक आहे की ती फोडून चेंज होणार. बघा लोक किती कमी बघा. भरपूर तरी लोक आता कल्याणवरून येणार. CSMT जास्त लोक नाही सोडत. आता कल्याणवरून जास्त लोक तुम्हाला दिसतात. आता आपण दादर स्टेशनला आलो आहे. तर मित्रांनो आता जस्ट दादर स्टेशन गेला आणि आता ही ट्रेन दादर स्टेशनला थांबली नाही. आता बघा ही ट्रेन कुठून जाते आणि कुठला मार्ग पकडते बघूया. तर मित्रांनो आता आपल्या ट्रेनने कल्याण रोडचा मार्ग पकडलेला आहे. आता आपण कुर्ला आताच पार झाला. कुर्ल्यावरून ट्रेन शिव शंभूच अवतार देवा तूच मल्हार भैरवनाथाच अवतार देवा तूच मल्हार उधली तो देवा भंडार तरुणी तुझा जागर वाजवी तो देवा संबळ मांडुनी तुझा शिव शंभूच अवतार देवा तूच मल्हार भैरवनाथाच अवतार देवा तूच मल्हार उधली तो देवा भंडार तरुणी तुझा जागर वाजवी तो देवा संबळ मांडुनी शिव शंभूच अवतार देवा तूच मल्हार भैरवनाथाच अवतार देवा तूच मल्हार उधली तो देवा भंडार तरुणी तुझा जागर वाजवी तो देवा संबळ मांडुनी तुझा. तर मित्रांनो आता आपण लोणावळा स्टेशनला पोहोचत आहे. तर तुम्ही बघू शकता की लोणावळा स्टेशन याच्या अगोदर व्ह्यू किती भारी भारी दिसतोय. शिव शंभूच अवतार देवा तूच मल्हार भैरवनाथाच अवतार देवा तूच मल्हार उधली तो देवा भंडार तरुणी तुझा जागर
बघू शकता तुम्ही इथे लोकांची गर्दी वाढलेली आहे. हे बघा तुम्ही, तर तुम्ही पाहू शकतात काय भारी भारी सीन आहे. शिव शंभूच समोर डोंगर अवतार आणि इथे आपली ट्रेन चालत आहे. देवा तूच मल्हार तुम्ही पाहू शकता काय भारी भारी सीन आहे. भैरवनाथाच अवतार देवा तूच मल्हार उधली तो देवा भंडार धरुणी तुझा जागर वाजवी तो देवा संबळ मांडुनी असं कसं करतात. तर मित्रांनो फायनली आता आपण लोणावळा स्टेशनला शिव शंभूच अवतार देवा तूच मल्हार भैरवनाथाच अवतार देवा तूच मल्हार उधली तो देवा तुम्ही पाहू शकता ही गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल सोडून आलेली आहे आता लोणावळ्याला. आमचा कोच नंबर स्लीपर आहे S7. लोणावळ्याला आल्यावरती आम्ही थोडा टाइमपास करतो कारण की गाडीला निघायला पण 25 मिनिटं बाकी आहे. लाल सिग्नल लागले. कान पण खूप जास्तच लागलेली. मित्रांनो डायरेक्ट आता आपण पुणे जंक्शनला भेटू. पुणे जंक्शनला पोहोचले आता 1 तास राहिले जेजुरी पोहोचायला. तर तुम्ही बघू शकता पुणे रेल्वे स्टेशन. हा रेल्वे स्टेशन आहे, हा मोठा जंक्शन आहे. पाहू शकता तुम्ही इथे येण्यासाठी आम्हाला 5 तास लागले. आता अजून 1 तास लागेल आपल्याला जेजुरी पोहोचायला. मी त्याला बोललो मारवाडी पुणे रेल्वे स्टेशन. आता आपली ट्रेन पुण्यावरून चौपाटी बेल खावा तुम्ही पण आणि आम्ही पण खातोय. बस नाही एवढं घ्यावं. म्हणजे चौपाटी बेलची इंग्रेडियंट्स. मित्रांनो फायनली आता आपण जेजुरीला पोहोचलोय. समोर छोटी जेजुरी आणि ही छोटी जेजुरी आणि ती कडेपठार मोठी जेजुरी. उद्या आपण दोन्ही फिरणार आहे. वाजवी तो देवा तर मित्रांनो नाला सोपाट्याचे दादर ते सीएसटी ते जेजुरी आता आपण फायनली पोहोचलेलो आहोत. तुम्ही बघू शकता आता जस्ट मी जेजुरी स्टेशनच्या बाहेर आहे. तुम्ही बघू शकता हा आपली जेजुरी स्टेशन. आणि आमची ट्रेन निघालेली आहे. आता आमची ट्रेन पण निघालेली आहे. आता मी चाललो आमच्या लॉज वरती आणि उद्या आपण सकाळी 5 वाजता उठून देवांचं दर्शन घेणार आहे. आधी आपण नवीन जेजुरी नंतर कडेपठार जेजुरी असं करणार आहे. तर चला आता आपण आपल्या लॉज वरती जाऊया. असं लिहिलंय. चला आता जाऊया आपण आपल्या लॉज वरती. या बिल्डिंग चढून जायला लागेल. रूम नंबर 4 आपला लॉज नंबर आहे. शिव शंभूच अवतार देवा तूच मल्हार भैरवनाथाच अवतार देवा तूच मल्हार उधली चला आता सामान घेऊन जाऊया आपण वरती. शिव शंभूच अवतार देवा तूच मल्हार खंडोबा यांचं आपल्याला दर्शन झालेले आपल्या लॉज वरतीच. दर्शन भेटण्यामुळे खूप आनंद होतो आणि मनाला शांती होते. वर्षानुवर्षांचा आम्ही प्रयत्न करायचो जाण्यासाठी पण आज टाइम मिळून आम्ही खास शिव शंभूच अवतार देवा तूच मल्हार भैरवनाथाच अवतार देवा तूच मल्हार तुम्ही बघू शकतात
रूम मस्त आहे. बाथरूम हा बाथरूम आहे, बघू शकता तुम्ही. आणि शिवशंभूच अवतार देवा तूच मल्हार भैरवनाथाच अवतार कडे पटेल ना. नवीन घर. अच्छा, नवीन घर. इथून पायर आहेत. समोरून आपल्याला पायऱ्या आहेत नवीन जेजुरीसाठी आणि पाठी गड आहे नवीन जेजुरीला. गडेपाटर तिथे आलं. तिथे साईडला ही नवीन जेजुरी आहे आणि इथे आमचा लॉज आहे. लॉज मधूनच आम्हाला देवाचं दर्शन झालं आणि लॉजच्या जस्ट आमच्या समोरच नवीन जेजुरी आहे. तर चला आता आपण उद्या दर्शनाला जाऊ. आता व्हिडिओ मी स्टॉप करतो. आपण आता उद्या भेटू. तोपर्यंत बाय बाय.